जय श्रीराम मित्रांनो. आता सकाळ सकाळ मी खाली आलेलो आणि याच दरम्यान आम्ही पटकन येऊन दुकान वगैरे खोललेले. आता वाजलेले 6:30 मित्रांनो. 6:30 वाजता दुकान खोललेले. होऊ शकता आम्ही शटर वगैरे न उघडलेले कारण आता पोरं येतील ते उघडणार शटर वगैरे. तसं आता आपण चला वडे भजी आणि चाय वगैरे बनवून घेऊ. चला आता मित्रांनो पोहे आणि चाय रेडी झालेलं आहे आणि याच ठिकाणी आपलं हॉटेल पण खोललेलं आहे आणि तशीच गाड्यांची गर्दी पण चालू झाली बघू शकता. आणि मोनू दादा वगैरे पोरं अजून 2-3 पोरं आलेले आहेत याच ठिकाणी. आतमधले फक्त किचनमधली तयारी नाही झाली, आता ते पण तयारी होईल. एक पोर घ्यायचं बघू शकता. गरमागरम चाय झाला ना मित्रांनो. आता याच ठिकाणी मित्रांनो कस्टमर पण आता पोहे वगैरेचे दिलेले आम्ही आणि कस्टमर गेलेत आता परत. तर साफसफाईचं काम चालू आहे सगळीकडे आता म्हणून आता साफसफाई करतोय बघू शकता आता इकडे. आणि इकडे याच ठिकाणी आपलं चाय बनवून झालेलं लाला कटून करत आहे आणि इकडं फरसांचे बाउल भरत आहे बघू शकता. सकाळी देवपूजा पण झालेली. इकडं प्लेटा वगैरे रेडी केल्यात लगेच. आता नाही का दूर दूर करणारे आखा जरा माशा असतात ना त्याच्यासाठी. मी तिकडं बाहेर आता बघू शकतो तुम्हाला दाखवतो. चला बाहेर याच ठिकाणी इकडे पण बघू शकता कावळ्यांना खायला टाकलेलं. बघू शकता सगळं धूर वगैरे केलेलं आहे. आता अख्खं हॉटेलमध्ये दूर झालेलं. माशा असतात ना त्या जाय म्हणून जे जायला पाहिजे म्हणून बघू शकता सगळीकडे दूर केलेला अख्खा. आणि याच ठिकाणी परत तिकडं वडापाव भजी वगैरे स्टॉक झालेला आहे गरमागरम आणि तशीच गर्दी पण चालू झालेलं आपली. तशी आता ऑर्डर आलेलं मिसळची. आणि इकडं आमचा लाला बघू शकता कांदे सोलतोय. कांदे कापता कांदा सोलतो. आणि इकडं परत एक लॉट लावण्यात गेला आहे बाउलचा बघू शकता. इकडं ताटं भरणं चालू आहे फुल. इथं आपण म्हणजे आता गर्दी चालू झालेली मित्रांनो बघू शकता तुम्ही. आता याच ठिकाणी गर्दी झालेली बघू शकता. 2 बस थांबलेले डायरेक्ट लागोपाठ आणि असंच अख्खं फुल झालेलं हॉटेल परत एकदा. आणि पार्सल म्हणतो यांची ऑर्डर पार्सल होती म्हणून यांनी पार्सल घेतलेले आणि गेलेले. आणि याच ठिकाणी इकडं वडापाव वगैरे सोडलं चालू आहे. आणि पिंटू दादानी इकडं पापडे तळून काढलेले बघू शकता पिशवीमध्ये. एकच नंबर काम चालू आहे सगळं. गर्दी वगैरे फुल दाबून गर्दी चालू आहे मित्रांनो. 11 वाजलेले आहेत आणि याच ठिकाणी इकडं बघू शकता गर्दी वगैरे कमी झालेली आत्ताच जस्ट. आणि आत्ताच म्हणजे इकडे जरा देवांची गाणी लावलेली बघू शकता. आणि इकडे आमच्या मावशी वगैरे प्लेटा वगैरे भरून जातात मिसळला. आणि इकडे सगळे पोरं वाचलेले आता नाश्ता करायला याच ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो मम्मी आलेली इकडे बघू शकता याच ठिकाणी. आणि ती अगरबत्ती करते जरा लाला वगैरे. आता पोरं आहेत सगळी इकडं. तसेच कस्टमरची पण गर्दी चालू झालेली. आणि याच ठिकाणी आता मी चाललो आहे जरा 2 तास फ्रेश व्हायला. त्याला आता मित्रांनो जरा वेळ देतो आपण. तर मित्रांनो जरा फ्रेश होऊन आता वरच्या हॉटेलला चाललेलं आहे बघू शकता. आता वातावरण कसं म्हणजे पावसाचं झालेलं आहे. पाऊस काय चालू झाला आता. याच ठिकाणी मित्रांनो चला आता हॉटेलवरती जाऊ आपण वरच्या. मित्रांनो मी वरच्या हॉटेलला पोहोचलो मग काका काउंटरला होते. आता काकांना सोडायचे. गर्दी एवढी काय नाही आता. तर आता काकांना सोडून द्यायचं. मग पप्पा 3 वाजेपर्यंत येतात. आता 3-4 वाजेपर्यंत. त्याला आता मित्रांनो तुम्हाला आतमधलं किचन दाखवतो. चला कसं चालू किचनमध्ये कसं ना. चला बघू आता. इकडे बघू शकता म्हणून सर आज काय करतात ते सर. लसूण त्याला बारीक करताय ना. इकडं आता थाळी बनवणं चालू आहे बघू शकता. आणि इकडे तंदुरी मारणं चालू आहे. जास्त तुम्ही ग्रेव्ही वगैरे झालेली आहे. सगळे रोज फ्रेश बनवले जातं आपल्या इथं याच ठिकाणी. मित्रांनो चला आता काकांना सोडून द्या आपण जरा. ठिकाणी जरा वेळनंतर पप्पा आलेले ते काउंटरवर मित्रांनो. त्याच्यामुळे आता मी चाललेलो आहे खालच्या हॉटेलला. चला आता मित्रांनो खालच्या हॉटेलला जाऊन तिकडे जाऊन बघू काय चाललं काय नाही. चला मित्रांनो वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे फुल पावसाचं. आणि पाऊस पण येतो हळूहळू बुरबुर थोडं चालू आहे पावसाचं. कसं खालच्या हॉटेलला चालू मी आलेलो आहे खालच्या हॉटेलला बघू शकता. इकडं गर्दी वगैरे जरा कमीच आहे तसं नाही एवढं काही. तसे मम्मी पण काउंटरवरती होती इकडं. कस्टमर चालू होते यानं बघू शकता. मित्रांनो मी आलेलो आहे खालच्या हॉटेलला इकडं. आणि तसंच माझा मित्र पण आलेला त्याच्या गाडीवरतून लांबून आलेला.
शकता आम्ही चाललेलो आहे मित्रांनो क्लासला. चला आता मित्रांनो क्लासला चाललो आम्ही. मित्रांनो आम्ही चाललेलो आहे क्लासला. या ठिकाणी आमचं गाव पण बघू शकतो तुम्ही. हे आमचं गाव आहे अख्खं. गावात आज काय एवढी गर्दी नाहीये. उद्या गर्दी असेल. उद्या गर्दी असेल. उद्या नाही तर परवा बाजार आहे ना उद्या. हा उद्या बाजार आहे मित्रांनो. तर उद्या गर्दी असेल. बघू शकता गाव आपलं. चला आता तुम्हाला गाव दाखवतो. इश्क दे फनियार लड़ गई मेरी जान के पीछे पड़ गई सीढ़ी लाके देखो मेरे दिल की छत पे चढ़ गई सांसों आवाज़ें मारे अखिया उसे नीचे छत से उतारे अखिया सांसों आवाज़ें मारे अखिया एक उसका नाम पुकारे सोने रंग दे रांझिया तेरे ही जैसे लगते हैं सारे डर लगता न हो जाए यार सोने रंग दे रांझिया पूछ ले तू चांद से गिनते हो तारे डर लगता न हो जाए यार सोने रंग दे रांझिया आता या ठिकाणी मित्रांनो क्लास सुटलेला आहे आमचा आणि मी आता परत चाललो आहे दुकानावरती. चला आता मित्रांनो दुकानावरती जाऊन तिथं बघू. चला याच ठिकाणी मी आता हॉटेलवरती आलेलो आहे. इकडे बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे. हॉटेलवरती आता आलेलो आहे मी. श्री समर्थ भेळ आमच्या हॉटेलचं नाव आहे आणि शाखा नंबर 2 आहे 3 आहे. इकडे आलेलो आहे बघू शकता. आता इकडे वडे वगैरे सोडलेले. दोन्ही काका फोनवरती बसलेले इकडे गांधी काका होते. काका कसं चाललं आज? गर्दी होती का नाही? आज थोडंसं नॉर्मल होतं. दुपारी जरा झटका झाला चांगल्यापैकी. दुपारी मस्त झटका झाला. दुपारी गर्दी झालेली का? बरं मी नव्हतं. बरं मी वरचं हॉटेल होतं ना तिकडे त्याच्यामुळे. बघू शकता आता मित्रांनो स्टॉक वगैरे फुल केलेला आहे. याच ठिकाणी चिप्स वगैरे सगळे स्टॉकवरती लावलेलं आहे. लोड केलेलं आहे सगळं. बघू शकता आता याच ठिकाणी. आता मित्रांनो मी आता वरच्या हॉटेलला चाललो आहे. और आता जरा खाली थांबलो. आता वरती चाललो आहे वरच्या हॉटेलला. पप्पांचा कॉल आलेला म्हणून ये म्हणून आता चाललेलो मी. चला आता मित्रांनो वरच्या हॉटेलवरती जाऊ. चला तिकडे बघू गर्दी आहे का नाही. मित्रांनो मी आलो आता वरच्या हॉटेलला. बघू शकता एवढी काय आता गर्दी नाही एवढी. चला आता मित्रांनो आपण किचनमध्ये बघू काय चाललंय काय नाही. आता किचनमध्ये आपण आलेलो तर इकडे बघू शकता. इकडं ऑर्डरचं काम चालू होतं. पावभाजी पार्सल असेल. पावभाजी पार्सल मारणं चालू होतं आणि इकडे साफसफाई चालू होतं. कावर आता जर ब्रेक असतो ना थोडा त्याच्या दरम्यान साफसफाई केली जाते थोडीफार. तर त्यांनी साफसफाई करून परत चालू केलेले परत. बघू शकतो म्हणजे आज एवढी गर्दी होती. आता रात्री गर्दी गर्दी होती प्रचंड. गर्दीच गर्दी होती. डायरेक्ट घर होतं अख्खा. चला आपण बाहेरच्या किचनमध्ये पण बघू. एवढी काय गर्दी नाही आता. बरं गर्दी होती रात्री लय गर्दी होती लय. आता मित्रांनो बघू शकता कारण आता इकडचं काना लावत स्टॉक वगैरे एवढा का बरं एवढा. आता रात्रीचं मिसळ कोणी घेतलं ना जेवणच घेतं त्याच्यासाठी. बघू शकता आता मित्रांनो. आता मित्रांनो मला सोडायला काका आलेले या ठिकाणी. आता वरच्या हॉटेलला होतो. बघू शकता मित्रांनो आता गर्दी वगैरे कमी आहे. आता मी चाललो नाही मित्रांनो खालच्या हॉटेलला. तर गांधी काकांना सोडायचं आहे तिकडे जाऊन. चला आता मित्रांनो तिकडे जाऊ आपण आणि मग त्या हॉटेलला थांबू जरा. ते क्लोज करू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. चला तर मित्रांनो बघू शकतो बाहेरून हॉटेल एवढं भारी दिसतं ना. वरतून आता लाईटीनं लावली. लाईट लावा गेलेलं आहे. एवढं भारी हॉटेल दिसतं ना काय सांगू तुम्हाला. जब्बर दिसतं लय भारी दिसतं हॉटेल. याच ठिकाणी मित्रांनो मी आलेलो खाली काकांना सोडायला. तर काका साफसफाई करून घेत होते पोरांकडून. बघू शकता इकडे दुलाई चाललेलं आतमधलं. काका आपले साफसफाई करून घेत होते पोरांकडून. एकाने एक कॉर्नर सगळे एकाने एक कॉर्नर होतात साफ करून घेतात डायरेक्ट. विषय जब्बर आहे खाली. बघू शकतात आता इकडे पोर आहेत आपली. नवीन पोर आलेले कामाला इथं. तसं आज गर्दी कमी होती काय विषय नाही. तर मित्रांनो याच ठिकाणी आता हे पण खालचं हॉटेल बंद केलेलं आहे. बघू शकता. चल रे लाईट बंद करून टाक. चल लाईट आता बंद वगैरे झालेले आहेत. याच ठिकाणी बघू शकता हॉटेल आता बंद करण्यात आले.